नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. बघता बघता आपण कधी चौथ्या अध्यायाच्या शेवटाला येऊन पोहोचलो हे आपल्यालाच कळालं नाही. आपण मागच्या व्हिडिओमध्ये चौथ्याच अध्यायातला 36 आणि 37 हे 2 श्लोक बघितले होते आणि त्या 2 श्लोकामध्ये आपण आपल्या जीवनात असलेलं ज्ञानाचं महत्त्व हे आपण किती आहे, हे किती महत्त्वाचं आहे ज्ञान आपल्या जीवनामध्ये, त्याच्यावर आपण बोलत होतो आणि त्यालाच अनुसरून आपण आजचा पुढचा व्हिडिओ घेणार आहोत. जय श्रीकृष्ण. मी कल्पना आणि घेऊन आली आपल्यासाठी आज आणखी एक नवीन व्हिडिओ. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघत होतो चौथ्या अध्यायामध्ये आपण 37 आणि 38 ह्या 2 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला उपदेश ज्ञानाविषयी तो आपण बघितला होता की आपल्या जीवनामध्ये ज्ञान हे किती महत्त्वाचं आहे हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होते. कारण अर्जुनाच्या मनामध्ये जे द्वंद्व चालू होतं तेच द्वंद्व आज आपल्या पण मनामध्ये चालू आहे. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री असं जे म्हणतात ना, तर धर्मक्षेत्र म्हणजे हे पण आपलं कुरुक्षेत्र आणि धर्मक्षेत्र म्हणजे हे आपलं मनच आहे आणि ह्या मनामध्ये आपलं द्वंद्व युद्ध चालू असतं की मी हे करू की ते करू, मी काय करू, कोणाला विचारू, कोणाला काय करू, किंवा कोणाचं माझे जे नातेवाईक आहे, आप्तस्वकीय आहे, त्यांना मी धोका देऊ का, किंवा त्यांना मी त्यांच्याशी युद्ध करू का, हे सगळं द्वंद्व आपल्या मनामध्ये सुद्धा चालू असतं. आणि मग तेच द्वंद्व जसं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचं द्वंद्व मिटवलं गीता सांगून, तेच द्वंद्व आपल्यासुद्धा मनातलं मिटावं आणि याच्यासाठीच आपण गीताच निवडलेली आहे आणि आपण गीतेचाच अभ्यास करत आहोत. जसा आपल्या परीने होईल तसा, जसं आपल्याला शिकता येईल, जसं आपलं म्हणजे खूप आपण प्रयत्न करत आहोत, पण जेवढं आपल्या डोक्यात बसेल तेवढं आपण शिकत आहोत. तर घेऊया आपण पुढचा श्लोक. पुढच्या श्लोकामध्ये आपण 36 आणि 37 मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आणि आता ह्या व्हिडिओमध्ये आपण 38 आणि 39 हे 2 श्लोक बघणार आहोत आणि थोडक्यात पुन्हा एकदा त्याचा अर्थ पण पुढं आणखी कंटिन्यू करणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, त्याच्यामुळे कृपया व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण बघितल्याशिवाय व्हिडिओ समजणार नाही, तर व्हिडिओ पूर्ण बघायची नम्र विनंती. आपण घेऊया पुढचा श्लोक 38वा. श्रीमद भगवद्गीता 4था अध्याय 38वा श्लोक. नहि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्यते. 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 तत्स्वयं योगसंसिद्धः. तत्स्वयं योगसंसिद्धः. तत्स्वयं योगसंसिद्धः. जोड शब्द असल्यामुळे थोडीशी बुबडी वळू शकते, सॉरी. तत्स्वयं योगसंसिद्धः. तत्स्वयं योगसंसिद्धः. कालेनात्मनि विन्दति. कालेनात्मनि विन्दति. कालेनात्मनि विन्दति. न हि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्यते. तत्स्वयं योगसंसिद्धः. कालेनात्मनि विन्दति. पुन्हा एकदा घेते मी तो श्लोक. न हि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्यते. तत्स्वयं योगसंसिद्धः. कालेनात्मनि विन्दति. सॉरी. श्रद्धावान, पुढचा श्लोक घेऊया. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावान लभते ज्ञानम. तत्परः संयतेन्द्रिय. तत्परः संयतेन्द्रिय. श्रद्धावान लभते ज्ञानम. तत्परः संयतेन्द्रिय. श्रद्धावान लभते ज्ञानम. तत्परः संयतेन्द्रियः. ज्ञानं लब्ध्वा परां शान्ति. ज्ञानं लब्ध्वा परां शान्ति. ज्ञानं लब्ध्वा परां शान्ति मचिरेणाधिगच्छति. मचिरेणाधिगच्छति. श्रद्धावान लभते ज्ञानम.
श्रद्धावान लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्ति मचिरेण धिगच्छति. ज्ञानं लब्ध्वा परां शान्ति मचिरेण धिगच्छति. 39 पर्यंत घेतलेत आपण. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी 3 राहिलेले आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन टाकूया. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ज्ञानाचं महत्त्व जीवनामध्ये किती आहे हे भगवान श्रीकृष्ण त्याला अर्जुनाला समजावून सांगत होत्या मागच्या श्लोकाद्वारे. तेच आपण आता पुढं बघणार आहोत की खरंच ज्ञानाचं किती महत्त्व आहे. एक छोटंसं उदाहरण सांगते. माझ्या जे काही मैत्रिणी आहेत माझ्या, त्या पण थोड्याशा म्हणजे कमी शिकलेल्या म्हणा किंवा एकदमच न शिकलेल्या, अशा पण 2-3 मैत्रिणी आहेत माझ्या. तर कधी असं मैत्रिणी आम्ही बसलो तर त्या म्हणायच्या, तुम्हाला तुमच्याजवळ तिसरा डोळा आहे, तुमच्याजवळ तिसरा डोळा आहे, आमच्याजवळ तिसरा डोळाच नाही, काय करायचं, आमच्याजवळ तिसरा डोळाच नाही, काय करायचं. ते मला तेव्हा काही समजत नव्हतं, पण ते आता थोडं डोक्यात यायला लागलं की त्या म्हणत होत्या की तिसरा डोळा म्हणजे ज्ञान. तुमच्याजवळ ज्ञान आहे, आमच्याजवळ काहीच नाही. तसं पाहू गेलं तर माझ्याजवळ पण काही जास्त ज्ञान नव्हतं, पण त्यांना असं वाटत होतं. त्यांच्याजवळ अजिबातच नसल्यामुळं त्यांना असं वाटत होतं की यांच्याजवळ ज्ञान आहे म्हणजे तिसरा डोळा आहे. तर त्या तिसऱ्या डोळ्याचं महत्त्व म्हणजे ज्याला डोळे नाही, ज्याला कान नाही, ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, कोणते पण शरीराचे अवयव धरा आपण, ज्याला ते नाही त्याला त्याचं महत्त्व कळतं. आपल्याजवळ आहे, आपल्याला कुठं महत्त्व कळतं त्याचं? नाही कळत, लवकर कळत नाही, उशिरा कळतं. तर तेव्हाचं त्यांचं ते म्हणणं आता माझ्या डोक्यात येऊ लागलं की आता मी सांगू शकते की त्या असं का म्हणत होत्या म्हणून. तर असं ते. आणि मग किती काही झालं तरी समजा अर्ध शिक्षण झालेलं असलं किंवा नसलं पण अजिबातच शिक्षण नाही, अजिबात म्हणजे अशिक्षितच त्या, तरी पण त्या म्हणजे गीता शिकल्या. त्यांची इच्छा प्रकट होती, गाढ इच्छा होती त्यांची शिकण्याची. तर शिकल्या त्या, गीता वाचायला शिकल्या, आणखीन दुसरे पण स्तोत्र अष्टक वगैरे शिकल्या. संस्कृत येत नाही, म्हणजे साधी अक्षर ओळखही नसताना आणि आम्ही संस्कृत शिकलो म्हणजे त्यांना किती अभिमान त्याचा नंतर वाटला असेल. तर तसं ज्ञानाचं महत्त्व हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्ञान असल्याशिवाय काहीच खरं नाही. अज्ञानामध्ये माणूस काही पण करून जातो आणि मग ते अज्ञानात जरी पाप झालेलं असलं तरी ते पाप गणल्या जात नाही, कारण ते अज्ञान गणल्या जातं. तर त्याच्यासाठी महत्त्व सांगितलं आहे की नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते. हा जो श्लोक आपण घेतला त्याचा अर्थ असा होतो, ज्ञानेश्वर महाराज माऊली आपल्या भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायातल्या 182व्या ओवीत सांगतात, जैशी अमृताची चवी निवडिजे, जैशी अमृताची चवी निवडिजे तरी अमृतासारखी म्हणिजे, जैशी अमृताची चवी निवडिजे तरी अमृतासारखी म्हणिजे, तैसे ज्ञान हे उपमिजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची. जैशी अमृताची चवी निवडिजे तरी अमृतासारखी म्हणिजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची. म्हणजे ज्ञानाला दुसरी कोणतीच उपमा नाही, ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा. जसं अमृताला दुसरी कोणतीच उपमा नाही, अमृताला अमृतच म्हणावं लागेल, दुसरी उपमाच नाही त्याला. तसं ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा आहे. त्याच्यामुळं ज्ञान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जीवनामध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. त्या श्लोकाची एक पहिली ओवी 186व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतात, तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. मग ज्ञानी कोण आणि ज्ञान कोणाला मिळतं? तर ते सांगितलं की ज्याच्या ठिकाणी इंद्रियाविषयी आवड नाही, इंद्रिय भोगाची ज्याला आवड नाही, आत्मसुखापुढं त्याला दुसरं कोणतीच आवड नाही, तो त्या माणसाला म्हणजे ज्याच्या ठाई श्रद्धा आहे, ज्या माणसाला ज्ञानाची आवड आहे आणि श्रद्धेची आवड आहे, त्याच्याच ठाई ती ज्ञानसुद्धा
प्राप्त होतं आणि त्यालाच ते ज्ञान मिळतं. आणि ज्ञान मिळवण्यासाठी कुठं जावं लागत नाही. ज्ञान सगळं आपल्याला परिसरात, निसर्गातच मिळतं, पण आपण ते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असंही त्याच्यात सांगितलं. आणि त्याच्यात पुढं पण म्हणतात भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, ज्या माणसाला ज्ञानाची आवड नाही त्या माणसाचे जगणे निरर्थक आहे. इतकं ज्ञानाचं जीवनामध्ये महत्त्व आहे. ज्ञान जर कोणतं आपल्या जर ज्ञान नसलं तर आपण त्याचा काही उपयोगच नाही ना. आणि जर असलं तर असून पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की जे आपणाशी ठावे ते सकलाशी सांगावे. तर आपल्याला जे माहीत आहे ते ज्ञान दुसऱ्यांना देता पण आलं पाहिजे, वाटता पण आलं पाहिजे. तर तेच आपण वाटण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तेच आपण इतरांकडून पण घेण्याचा प्रयत्न करत असतो. कारण ज्ञान वाटता समजा कोणाला जर काही दिलं तर त्याच्याकडून आपल्याला काहीतरी गुण घेण्यासारखा असतो. त्याचा गुण घेतला गेला पाहिजे, समोरच्याचा गुण घेतला गेला पाहिजे. तर ते पण घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि व्हिडिओ जास्त मोठा न करता आपण आज इथंच थांबूया. आपण मागचे 3 आणि आजचे 2 हे 5 श्लोक पुन्हा एकदा रिपीट करूया आणि मग पुढं जाऊया. मागचे 3 श्लोक आणि आजचे 2 श्लोक म्हणजे आपण 35 पासून घेणार आहोत. 34, 35, 36, 37, 38, 39 हे 5 श्लोक आपण पुन्हा एकदा रिपीट करूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थो अध्यायः. श्री भगवान उवाच. यज्ञात्वा न पुनर्मोह मेवं यास्यसि पाण्डवः येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव रोजिनं सन्तरिष्यसि यथैधांसि समिद्धो अग्निर्भस्मसात् कुरुते अर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा न हि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रिय ज्ञानं लब्ध्वा परां शान्ति चिरेणाधिगच्छति. पुढचे 3 राहिलेले आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.